हर हर महादेव. तर आता चाललेलो आहोत आम्ही केदारनाथला जायच्या आधी आम्ही इथे मंदिरात आलेलो आहे. मंदिरात नारळ फोडून मग जाऊ गावात नंतर गावदेवीच्या इथे नारळ फोडून मग निघू आम्ही. आणि केलेली आहे रुपयाची रिक्षा, ती आम्हाला पनवेलपर्यंत सोडेल आणि पनवेलवरून ट्रेनवरून मुंबईला जाणार आम्ही. तर बघूया आता पहिले पडूया पाया, दर्शन घेऊया आणि मग जाऊया पुढची वाटचाल. मंदिरात निघालेलं आहे आणि मिलन पाया पडतोय. चला मंदिरात पाया पडून झालेला आहे आणि आमची परी आलेली आहे. परी टाटा. परी लास्ट आहे आमची. चल येतं का? चल का. चला चल ऋषी भाई चलो. परी टाटा. दिल्ली. चला लक्ष ठेवते त्याच्यावर. चल ऋषी चल रे, बोरा आणतोय. नको येऊ. चला भाई आलेला आहे आणि मिलन आलेला आहे सगळ्यांपेक्षा लास्ट. टेन्शन नको घेऊ, पुरे गेलं आम्ही बघतो काय ते. आणि आमच्या बॅगा बघा कसं बसलून बघा आम्ही. एवढ्या बॅगात फक्त 5 जणांच्या. एक पुरं बसलाय मितेश, रितेश, मिलन, भाई आणि मी इथंच आहे. या बॅगांनाच जास्त गर्दी आहे. रुपेश दादांनी तर सोडलेला आहे आणि आम्ही निघालो. आणि हे बघा भाई, बघा कसल्या बॅगा घेऊन चालले. डेंजर डॅशिंग सगळं चाललेलं आहे. आता तिकीट काढते मिलन, डायरेक्ट दिल्ली तिकीट काढ मिलन. ओ माय गॉड, अशी पाटील स्वतः बॅग घेऊन. CST तर ट्रेन भेटलेली आहे आपल्याला. ट्रेन खालीच आहे कारण रात्रीचा टाइम आहे. खाली ट्रेन आहे. बॅगी ठेवतात बॅगी. हे बघा. ओ माय गॉड. आणि मिलन नारियल पाणीवाला अण्णा नारियल घेऊनच. आणि भाई बघा बॅगी ठेवते. अरे नको, विसरलास तर तशीच राहील बॅग. तुमचं नारळ तुमच्या टाका. भरलाय काय याड आयोस काय माझ्या टाकाला आईच्या गांडीत. त्यांनी बॅगा सेट केलेल्या आहेत मिलनची. इकडे मितेश तिकडे कोपऱ्यात बसलाय, व्हिडिओ कॉल किंग आहे. रितेशचा बाबा व्हाईट बोर्डवर ठेवतोय फोन. आणि आमच्या बॅगा. भाई चला जाऊया. भाईला आलेला आयटमचा फोन. आणि भाई बघा आता बोलती बंद, भाईची डायरेक्ट बोलती बंद. आणि मिलनला 10वीची पोर पटवले मम्मीचे. मजा करतात बघा. इकडे सगळे आहेत आणि अशा ग्रुप मध्ये एकटाच असतोय तो बघा. हाय काय नाही, एक तरी लागते असा ग्रुप मध्ये. CST स्टेशन आलेला आहे आणि भाई निघलेला आहे बॅग घेऊन. भाई खुशच आहे एक नंबर. आणि मिलन टेन्शन मध्ये. रितेश काय ये गाडी लागलेली आहे 15 नंबरला. आणि भाई मुंबईला आलो ना, भूक लागली. हे बघा कसं खातात. बघा कसं खातात. अजून तर लय हाल जावणार आहे तिकडे पुढं. तर बघू. सोबत आम्ही तर जेवलेलो आहेत आणि मिलन नारळ फोडायला चाललेला आहे. चालत्या ट्रेन मधनं परत उतारलाय का फोटो काढायसाठी. बघ फोटो काढायसाठी काय गरज आहे काय, मगाशी काढलं असतं. आता फोटो काढायचं. ये बघ कसं फोटो टाका. बाबा ए फोटो आले नीट का रे. नीट नाही गाडी. काय गरज आहे का. ए बाई नीट नाही गाडी ना. चला नारळ राहिला मिलनचा आणि आम्ही चाललेलो आहोत. सकाळी 8 वाजलेला. मिलन काय झोपलेला नाही, त्याला ट्रेन मध्ये झोप नाही येत. आणि भाईने स्टँडर्ड झोप काढलेली आहे रात्रभर. बेकार मिलन. चप्पल का. भाईचा आता व्हिडिओ कॉलिंग चालू झालेला आहे आणि मिलन काय बघा झोप काही येई नाही, पण तो झोपलेलाच आहे. काय टेन्शन. अवतार बघा लय डेंजर अवतार. कानफडत देईन बोलते तिथं आलो तर डेंजर.
आणि यो बघा काय टेन्शन नाही त्याला, रातभर असा झोपलाय काय. 10 दिवसाची झोप एकदाच काढलेली आहे आणि चार्जर बघा लावलेलाच आहे. नितेश पण काय झोपलेला नाही, आम्ही तर झोपलेलोच नाही. घरी कधी ब्रश नाही केला आता इथं आलाय ना ब्रश करते. आता मस्त जेवलेले आहेत आणि सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप उडालेली आहे कारण कॉफी पिलेली आहे. आणि मिलन पोरीच्या नांदी वेळा झालेला आहे. मस्त भांडणं सुटलेले आहेत. चला आपली ट्रेन आलेली आहे आता भोपाळला आणि आपल्याला उतरायचं आहे पानिपतला. पानिपतला उतरायला 5-6 नाही तर 5:30 तरी होतील. सीट ऍडजस्ट केलेली आहे आणि सगळे जण एकत्र, रितेश, मितेश, मिलन आणि शॉर्टकट भाई. त्यामुळे कसला भाई पण खुश आहे, मितेश पण खुश आहे. आणि रितेश तर काय त्याला तुकाला जागा पाहिजे म्हणून तो आणि भाईला आलेला आहे फोन. कोणता फोन आलाय दाखव भाई. 6:30 वाजलेले आहेत तरी पण अजून आग्र्याला पण नाही पोहोचलो. आपल्याला जायचं पानिपतला. सगळे कंटाळलेले आहेत आणि थकलेले आहेत. ते बघा तर वरती झोपलेला आहे. अवस्था चला 7:30 वाजलेले आहेत आणि पोचलेलो आग्र्याला. आणि आपला जेवण तर आलेलं आहे. सगळे हातपाय धुवून फ्रेश होऊन घे चल पाणी घे चल. मस्त जेवण करू आणि परत झोपून डायरेक्ट उठून सकाळी. आणि सकाळी 6 वाजता पानिपत वरून आपल्याला बस आहे आणि बसने जाऊ आपण. आणि बिर्याणी बघा, बिर्याणी कसली आहे, फोडणीचा भात आणि एकदम डेंजर. मिलन तर खाऊन तोंड केलाय मिलननी, रितेशने तर जामच बेकार तोंड केलाय. हे इकडे 2 जण खातात फोडणीचा भात, पण खाल्लाय बिर्याणी भात. मनाची शांती. मुंबईमध्ये असताना त्यांना फरक नाही पडला, बाहेर अजिबात फरक नाही पडला. कसा वाटतंय तुला फोडणीचा भात? ट्रेन मधला जेवण आता जेवलो आणि हे बघ याच्या 3 पत्ता या जुगाराचा मास्टर आशिष पाटील उर्फ बलियान्नाचा पोऱ्या. हे कलर हे बघ डाव माझा आहे, जक्का राणी आहे. दर्शन कुठं पण असते आपले. लाव ना डबा भितो का लाव 50चा डबा जुगवा जुगूया. 10 रुपये डबा. जो पहिला जुगल त्याचे करे देवाचा. पहिला जुगल 40 रुपये त्याला मारायचं. 10 रुपये डबा. 10 रुपये 50 रुपये झालं किती? 10 किती होईल माहिती आहे का? अरे एकच होईल. कसा एक होईल? चल 10 रुपये चल. 10 रुपये 10 रुपये डबा. छक्का भाईचा जॉक आलेला आहे. बाईसारखा छक्का आलेला आहे. चला आता बघूया आपले. त्याची आहे बापू. चला भाई जाम खुश आहे आणि यो पण जाम खुश आहे. आणि आपलं हे बघा काय आहे आणि इकडे काय आहे. ओ हो 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 द्या 10 रुपये द्या. 10 रुपये द्या. ओ 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 द्या द्या द्या. चप्पईने ते पैसे दे. पैसे दे चप्पईने. अरे चिरतय भाई कसला खुश झालता.
त्याचा काय एक पत्ता पाहिजे होता आपला बघ ना त्याच होता 10 रुपये जिंकलेलो आहे. चला 5:30 वाजलेले आहेत आणि आता उतरलेलो पानिपतला आणि इथून बस आणि बस मधून जाणार हरिद्वार. चला बाय बाय.